आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी बीडमधून आहे। यशस्वी मुंडे यांचा वैद्यनाथ बँक निवडणुकीमध्ये अर्ज दाखल झालेला आहे। शेवटच्या दिवशी त्यांनी आपला अर्ज दाखल केला। प्रीतम मुंडे यांच्यासह यशस्वी मुंडे यांनीही आपला अर्ज दाखल केलेला आहे। यशस्वी मुंडे गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या कन्या आहेत। तर यशस्वी मुंडे यांनी आता अर्ज दाखल केलेला आहे। वैद्यनाथ बँक निवडणुकीसाठी त्यांनी सुद्धा हा अर्ज दाखल केल्याची माहिती मिळते। आकाश सावंत आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आकाश, आता शेवटच्या दिवशी प्रीतम मुंडे यांच्या पाठोपाठ यशस्वी मुंडे यांनीही आपला अर्ज दाखल केलेला आहे। अधिकची काय माहिती? नक्कीच ऋतुजा, बीड जिल्ह्यातील बँक क्षेत्रात वैद्यनाथ बँक ही सर्वात महत्त्वाची बँक मानली जाते। गोपीनाथ मुंडे यांनी या बँकेची स्थापना केली, त्यामुळे या बँकेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे। गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्यानंतर देखील पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी ही बँक सांभाळली आहे आणि अशातच या बँकेची निवडणूक लागली आणि यामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या ज्या तिसऱ्या कन्या आहेत यशस्वी मुंडे यांनीही देखील या निवडणुकीत नामांकन अर्ज भरला आहे। एवढीच नाही तर माजी खासदार प्रीतम मुंडे आणि यशस्वी मुंडे या दोन्ही बहिणींनी या निवडणुकीत अर्ज भरला आहे। 14 तारखेला या अर्जावर छाननी होणार आहे आणि 15 ते 19 जुलै दरम्यान अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। छाननीनंतर यशस्वी मुंडे माघार घेतील की या निवडणुकीच्या रिंगणात तटस्थ राहतील हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। महत्त्वाचं बघितलं गेलं तर यशस्वी मुंडे यांनी 2015 पासून वैद्यनाथ साखर कारखाना असेल तसेच वैद्यनाथ बँक असेल या दोन्ही निवडणुकीमध्ये त्या सलग राहिल्याचं बघायला मिळत आहे। 2015 मध्ये त्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या संचालक म्हणून देखील निवडून आल्या होत्या। मात्र प्रीतम मुंडे आणि यशस्वी मुंडे या दोन्ही बहिणींनी या बँकेच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज सादर केला आहे। 14 जुलै रोजी या अर्जाची छाननी होणार आहे। यानंतर ऋतुजा, हे चित्र स्पष्ट होणार आहे की कोण या निवडणुकीमध्ये उभं राहणार आहे आणि कोण या निवडणुकीतून माघार घेणार आहे। आणि एकंदरीतच या निवडणुकीमधील आता चुरस सुद्धा वाढणार आहे हे मात्र निश्चित। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।